नमस्कार, मी राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी. आपण घेत आहोत सोलापूरचा विकास हा कार्यक्रम. आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपण इंगळे साहेबाकडे आलो. ते वकील आहेत आणि कायद्याचा भान त्यांना आहे आणि कायदा काय आहे ते त्यांना सगळीच माहिती आहे. आणि हे मध्यवर्ती जयंतीचे म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे, आता अवघ्या थोड्या दिवसावर आली आहे. हे मध्यवर्तीचे अध्यक्ष झालेत, 51-52 मतांनी निवडून आलेत आणि त्यांच्याबरोबर आपण चर्चा करणार आहे. यांची मिरवणूक कशी असणार आहे आणि डॉल्बी असणार आहे का नाही, आणि डॉल्बीमधचा जे डिसेबल आवाज दिलेला आहे त्या डिसेबल प्रमाणे हे वाजवणार आहेत का पारंपरिक वाद्य आहे, हे सगळी संपूर्ण माहिती इंगळे साहेबांकडून घेणार आहे. साहेब, आमच्या सोलापूर विकास ह्या कार्यक्रमामध्ये पहिल्यांदा आपलं स्वागत आहे. थँक्यू. मला सांगा साहेब, इंगळे साहेबांचा इतिहास काय की 51-52 मतांनी निवडून आले? म्हणजे माझ्या कुटुंबाची पार्श्वभूमी हा, तसं सांगायला गेलं तर माझ्या आजोबांपासून माझ्या घराला इतिहास आहे. तुम्ही पाहिलात तर सोलापूर जी असती आहे 3 ठिकाणी असते आहे पूर्ण भारतात: नागपूर, मुंबई आणि सोलापूर. जी सोलापूरची प्रेरणाभूमी जी आहे त्या अस्थीचं श्रेय तसं पाहायला गेलं तर 4-5 जणांना आहे. त्यापैकी माझे एक आजोबा लीडला आहेत, कारण माझे आजोबांचे संबंध बाबासाहेबांच्या चिरंजीवाशी भैयासाहेब आंबेडकरांसोबत होते. त्यावेळेस ज्यावेळेस बाबासाहेबांचा शेड्यूल कास्ट फेडरेशन हा पक्ष होता, त्या दरम्यान माझे आजोबा पक्षाचे कोषाध्यक्ष होते. माझे आजोबा एक व्यावसायिक देखील होते. पांजापूर चौकात आमच्याकडे 250 सायकली होत्या ज्या आम्ही रेंटनी द्यायचो. मग त्यानुसार अशी बघायला मला घरच्याला म्हणजे माझ्या फॅमिलीला पूर्णपणे पॉलिटिकली इतिहास आहे, जो बाबासाहेबांपासून माझ्या आजोबांनी काम केलं. त्यानंतर माझे वडील पॅन्थरमध्ये काम केले, नंतर रिपब्लिकनमध्ये काम केले. तसं म्हणजे दुसरी म्हणजे आता ही तिसरी पिढी आहे राजकारणात तसं पाहायला गेलं तर. लक्षात असू दे सोलापूरकर, तिसरी पिढी इंगळे साहेबांची आहे आणि हे वकील आहेत. हा, मग त्यामुळं कदाचित असं मला वाटतं की समाजाला आमच्या कुटुंबाबाबतीत किंवा माझ्या बाबतीत, माझ्या वडिलांबाबतीत खूप प्रेम आहे. त्यामुळे मी आलो असेल लिंडी निवडून. मला सांगा साहेब, त्यांचं काय नाव आहे नेमकं? ते श्रीकांत वाघमोडे, सुबोध वाघमोडे यांचं पुतणे. आमच्या जुन्या गावाजवळ राहतोय. हा माझ्या भावाचा मुलगा आहे कुणाल इंगळे. हा माझ्या भावाचा मुलगा रितेश इंगळे. ते माझे अध्यक्ष आमच्या मंडळाचे अजय मस्के. हे चालू अध्यक्ष आहेत आमच्या मंडळाचे ग्लोबल फाउंडेशनचे सिद्धू कोळी. आणि हे माझा मुलगा जरी म्हणला तरी काही अडचणीचा नाही, माझ्या भावाचा मुलगा आहे, माझ्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. मला सांगा साहेब, तुम्ही वकील आहेत आता, आणि डॉल्बीचा आवाज किती असायला पाहिजे असं वकिलांना वाटतंय? डॉल्बीचा आवाज हे डेसिबल मध्ये असला पाहिजे. पण कसं आहे, डेसिबल हे आता काही सगळे कोर्टांचे वेगवेगळे निर्णय आहेत. मग आता डेसिबलमध्ये आम्ही साहेबांना विनंती केली की एक बेस एक टॉप, ज्यावेळेस जसं रमाबाई आंबेडकरनं रमाबाई जयंतीला तुम्ही परमिशन दिलं तसं तुम्ही आम्हाला परमिशन द्या आणि डेसिबलमध्ये आम्ही वाजवू क्लिअर साऊंड, हे अशी आमची मागणी आहे CP साहेबांकडे. याच्यावर CP साहेब विचार करतील आणि निर्णय देतील त्यांचा. मला सांगा साहेब, वेगळे वेगळे निर्णय आहेत असं तुम्ही म्हणालात. डेसिबलवर डिसिबलवर काय निर्णय आहेत नेमकं? म्हणजे 75 डेसिबल असेल, 110 डेसिबल असेल, त्याच्यावरती आहेत. आता नॉईज पोल्युशन वरती बरेचसे डिबेट चालू आहेत, लावलं पाहिजे नाही लावलं पाहिजे. आता बरेचसे आमचे लोक म्हणतात की पुण्यात आहेत, मुंबईत आहेत, पण एखाद दिवस थोडंफार चाललं पाहिजे बाबासाहेबांच्या जयंती दिवशी की नाचण्यासाठी पोरांना, आमच्या तरुण यंगस्टरला असतील, वयस्कर असतील, महिला असतील, वर्षातून एखाद दिवस तरी डॉल्बी लागलीच पाहिजे असं मला देखील तरी वाटतंय. मला सांगा साहेब, अख्खे सोलापूरकर प्रत्येक समाजाने आपलं जे कायद्याचं भान ठेवून डॉल्बी लावली. गणेश उत्सव असेल, शिवजयंती असेल, अनेक उत्सव होते आणि तिथं आपल्या जयंतीमध्ये ज्यांनी त्यांनी त्यांच्या म्हणजे जसं CP साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे ते लोक जयंत्या साजरी केले. आंबेडकर जयंती कशी असणार आहे? तशीच जशी बाकीचे उत्सव ते तशीच असणार. काय लोक म्हणतात की आम्ही 2 टॉप लावतो, 2 बेस लावतो. ठीक आहे ना, आमची 16 बाय 16 टॉपची मागणी आहे, पण पोलीस प्रशासन किती 1 बेस 1 टॉप देईल ना.
किंवा 2 टॉप देईल हे पोलीस प्रशासनावरती. आमची मागणी मोप आहे, पण प्रशासनावरती पण लोड असणार आहे ना. त्यांना विचारणार देखील कोर्ट आहेत, बाकीचे प्रशासन आहेत, मंत्री आहेत, त्यानुसार त्यांनी परमिशन देतील असं माझी अपेक्षा आहे. आम्ही तर 16/16ची टॉपची मागणी करू. लक्षात असू दे, 16 बेस आणि 16 टॉपची मागणी आहे, पण CP साहेब काय निर्णय देणार आहेत त्याच्यावर हे ठाम मत आहे यांचं. हां, असं अपेक्षा आहे की CP साहेब आमचा विचार करतील. मला सांगा साहेब, तुमची मिरवणूक किती तारखेला आणि कुठल्या वारी असणार आहे? 13 तारखेला एप्रिलच्या 12 वाजता आम्ही पुतळ्याजवळ असू, तिथून आम्ही पूजा करू. त्यानंतर तिथून मध्यवर्तीची सुरुवात होईल आणि येणाऱ्या 21ला 21 तारखेला एप्रिलच्या त्या दिवशी आमची मिरवणुकीची सुरुवात होईल. त्या दिवशी आमची मिरवणूक होईल. 21 तारखेला तुमची मिरवणूक निघणार मध्यवर्तीची. मला सांगा साहेब, डॉल्बी झालं आणि प्रशासन म्हणून काय व्यवस्था करायला पाहिजे 21 तारखेला असं तुम्हाला वाटतंय? नाही, तुम्ही म्हणजे मी पाहतोय, मी लहानपणापासून मिरवणूक पाहत आलोय बाबासाहेबांची. कोणतीही मिरवणूक घ्या तुम्ही, पोलीस प्रशासन बाबतीत सोलापूरच्या तर नो चॅलेंज आहे, सिटी बाबतीत तर नो चॅलेंज आहे. पोलीस प्रशासनचं कुठं असं काम अडत नाही की बाबा पोलीस प्रशासनाने केलं नाही. पोलीस प्रशासन नाही, महापालिकेचं पण आहे काम व्यवस्थित, 19-20 आहे. पण मला दुःख कसे वाटतं, MSCB जे आहे ते लोड शेडिंग मध्ये खूप प्रॉब्लेम होतात. अँड मुवमेंटला रात्रीच्या डेकोरेशन करताना लाईट जाते आणि MSCBचे कर्मचारी उपलब्ध नसतात. आणि आम्ही किती वेळा निवेदन देतो की MSCBच्या पोलवरती झाडे आलेत, फांटे आलेत, ते तोडायचं काम सांगितल्यानंतर 10 वेळा एकदा कुठं करतात. MSCBचाच फक्त मला प्रॉब्लेम असं मला वैयक्तिक वाटतं, स्पेसिफिक मला. आता बरेचशा अडचणी असेल, आता मी अध्यक्ष झालो यावेळेस मला कळून येईल की बाबा कोणत्या अडचणी येतील. पण मला आलेला 4-5 वर्षाचा अनुभव तर हाच आहे लाईटचा, लोड शेडिंगचा. खूप डेकोरेशनच्या आदल्या रात्री खूप प्रॉब्लेम येतोय, खूप म्हणजे खूप. किती मंडळ असणार आहेत? माझ्या हिशोबाने तर 100च्या पुढे असतील. म्हणजे 21 तारखेला सर्व तर मंडळ आमच्यासोबत असतील. कदाचित थोडेफार इकडे तिकडे असतील. मला तर अपेक्षा की सर्वांनी 21 तारखेलाच काढलं पाहिजे. मी तर आशावादी आहे. विनंती करणार? विनंतीच आहे की, आशावादी म्हणजे विनंतीच ना, की सर्व भीमसैनिकांनी 21 तारखेलाच काढायचा प्रयत्न करावा. ही माझी विनंती आहे, कळकळी विनंती आहे. अजून काय सांगू? आता एक बेस, एक टॉप आणि दुसरं क्लिअर साऊंड. क्लिअर साऊंड म्हणजे कर्कश आवाज आणि प्लेन आवाज याच्यातच फरक आहे. मग कर्कश आवाज न लावता आम्ही प्लेन आवाज किंवा क्लिअर साऊंड लावू. कर्कश म्हणजे जो एकच नॉनस्टॉप वाजतो बॉंग 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 करून, तसा नाही. जो प्लेन वाजेल आणि व्यवस्थित वाजेल, कानाला त्याचा किंवा जे हृदयाचे प्रश्न असेल त्यांना त्रास होणार नाही असा क्लिअर साऊंड लावू आम्ही. साहेब, अध्यक्ष म्हणून की ज्या ठिकाणाहून मिरवणुका निघतात आणि त्या ठिकाणी भरपूर दवाखाने आहेत आणि तिकडं त्रास ना होण्याची दखल अध्यक्षाची असणार आहे काय, एकदा सांगूनच टाका. नाही 100% ना. आता आम्ही जिथून जाणार तिथून वाड्या हॉस्पिटल वगैरे जवळच आहे, म्हणतो ना आम्ही क्लिअर आवाज साऊंड लावणार आहे आणि डेसिबल मध्ये वाजवणार आहे. जसं की आम्ही शेवटी मानवतावादी आहे, बौद्ध धर्माला पाळणारे लोक, मानवतावादी लोक आहेत. आम्ही पण दुसऱ्यांचा विचार करू, दुसऱ्यांना त्रास होणार नाहीत कोणत्या प्रकारची मिरवणूक दिवशी, त्याची आम्ही काळजी घेऊ. डेसिबल मध्ये वाजवून, क्लिअर वाजवून. म्हणजे शासनाने जे सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे किती डिसेबलचा आहे? मला इतकी काय कल्पना नाही, पण माझा अंदाज असेल 110-120च्या आसपास असेल. 75 असेल, सॉरी 75च्या आसपास असेल. 75 डेसिबलच्या असेल. बाकीच्या जिल्ह्यात बी 75 डिसेबल आहे का वेगळं आहे, तसं काय आहे? मी तर अजून आतापर्यंत मला असा कधी प्रसंग आला नाही की सोलापूरची जयंती सोडून मी इतर जयंतीला कधी गेलो नाही. पण निश्चित मला वाटतं की दुसरीकडे जास्त आवाज असेल. पण सोलापूर जरा केंद्रबिंदू ठरलेलं आहे जयंतीचं. अध्यक्ष म्हणून काय आवाहन कराल सांगा सोलापूरकरांना जयंती बाबतीत? मी तर सर्व मंडळांना हेच विनंती करेन की तुम्ही जास्तीत जास्त जे आता 10वीला जाणारे तरुण आहेत त्यांना तुम्ही मोठ्या अधिकाऱ्यांना आणून UPSC MPSC कसं क्रॅक केलं पाहिजे, तुम्ही शिक्षण कसं घेतला पाहिजे, बाबासाहेबांची विविध विषयावरती तुम्ही कार्यक्रम ठेवा. मोठमोठ्या थोर पुरुषांना आणून, जे विचारवंत आहेत त्यांना आणून आपल्या गल्लीत, आपल्या समाजात नवीन बाबासाहेबांचे, महात्मा फुले, शिवाजी महाराज, जे कोणी थोर पुरुष त्यांचे तुम्ही विचार रुजवण्याचं काम करा. सुरुवातीला तुम्ही इतकं जरी केला तरी पुष्कळ झाला, आपला समाज आटकेपार झाल्याची राहणार नाही असं मला तरी वाटतं.
जे बाबासाहेबांचे विचार आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत, शाहू महाराजांचे विचार आहेत, ते पुढं आणा आणि त्यातून घडवा, असं वकील साहेबाचं म्हणणं आहे. बघूया आपण मिरवणूक कशी काय. आता हे तर सांगितलेत अध्यक्ष, अजून शिपी साहेबाचा निर्णय काय असणार आहे आणि बाकी जे मंडळ आहेत त्यांचं काय निर्णय असणार आहे हे मात्र निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, जागृत रणदिवे, सोलापूर न्यूज.